नमस्कार. मी झटपट डाळ फ्राय आणि जिरा राईस बनवणार आहे. त्यासाठी थोडासा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता. अगदी आपण थोड्याशाच मसाल्यामध्ये बनवणार आहोत, घरामध्ये जे अवेलेबल आहे ते. त्यासाठी आधी थोडंसं तेल घेते मी. आणि शिजवून घेतलेली डाळ आहे, जास्त पूर्णपणे शिजवून द्यायची नाही. आता आपण कांदा ऍड करणार आहोत. थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. कांद्याचा कलर थोडासा गुलाबी झालेला आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू आणि कढीपत्ताही टाकून घेऊया. थोडंसं परतून घेऊ. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकू. टोमॅटो टाकल्यानंतर आपण थोडीशी त्यामध्ये मिरची टाकणार आहोत. तिखट आपल्या आवडीनुसार. थोडी हळदी टाकली. सांबर मसाला टाकून आता हे थोडंसं शिजण्यापुरतं आपण पाणी टाकूया. शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवूया, त्यामुळे व्यवस्थित ते शिजेल. 1 मिनिट झाकण ठेवलेलं होतं. मसाल्यापासून ते असं वेगळं झालेलं आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ ह्याच्यामध्येच. क्रश करायचा टोमॅटो, म्हणजे एकजीव होतो. छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये डाळ टाकूया. पूर्णपणे शिजून द्यायची नाही डाळ. मी मुगाचा केला आहे, मुगाच्या डाळीचा डाळ फ्राय. तुम्ही तुरीच्या डाळीचाही करू शकता. अजून थोडंसं झाकण ठेवणार आहोत. बारीक गॅस करायचं. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपण एका साईडला जिरा राईस करत आहोत. त्यासाठी थोडंसं तूप घ्यायचंय आणि थोडंसं तेल घ्यायचं.
दोन्हीचं कॉम्बिनेशन चव वेगळीच येते जिरा राईसला. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. मी हा राईस शिजवून घेतलेला आहे आधीच. आता हे तेल आणि तूप गरम झाले त्यात आपण जिरा टाकूया. जिरे भरपूर टाकायचं कारण आपण जिरा राईस करतो म्हणजे ते जिरे भरपूर पाहिजे. आता आपण राईस टाकून घेऊया. जिरे हे झाल्यानंतर हा झाला आपला जिरा राईस. गॅस बंद करू आणि बाउलमध्ये काढून घेऊयात आपण जिरा राईस.